ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड, को-पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। मुंबईकरांना दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुंबईची तुंबईची परिस्थिती पाहावी लागते आणि ही परिस्थिती यावर्षी मुंबईकरांना पाहू नये याच्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण का मुंबई महानगरपालिकेनं पाण्याचे उपसा करण्याचे 481 पंप संपूर्ण मुंबई शहरामध्ये तैनात केलेले आहेत। हे 481 डिवॉटरिंग पंप हे ज्या ज्या सकल भागात पाणी साचतं या ठिकाणात हे तैनात करण्यात आलेले आहेत, जेणेकरून मुंबईकरांना या समस्येचा सामना करायला लागू नये। आपल्याला माहिती आहे दरवर्षी मुंबईत पाऊस मोठ्या प्रमाणात येतो आणि जे सकल भाग आहेत या ठिकाणी पाणी साचतं, त्यामुळे मुंबईची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते, रेल्वे वाहतुकीवरती त्याचा परिणाम होतो आणि त्याचसोबत मुंबईकरांना दरवर्षी या मुंबईत साचणाऱ्या पाण्याचा सामना करावा लागतो। मुंबई महानगरपालिकेनं एक खबरदारीचा उपाय म्हणून आत्तापासूनच तयारीला जे ही लागलेली आपल्याला पाहायला मिळते। कारण का अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे पंप हे लावण्यात आलेले आहेत। जवळपास मुंबई शहरामध्ये 181 अशा पद्धतीचे पंप। देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार हे तैनात करण्यात आलेले आहेत, जेणेकरून ज्या सकल भागात पाणी साचतं, मग मुंबई शहराचा जर आपण विचार केला तर हिंदमाता असेल, दादर असेल, परळ असेल, ह्या भागात हे पाणी साचतं आणि अशाच पद्धतीनं मुंबई उपनगरात सुद्धा अशा पद्धतीचे पंप हे तैनात करण्यात आलेले आहेत। हवामान खात्यानं असा अंदाज व्यक्त केलेला आहे की साधारणतः 10 ते 11 जूनपर्यंत मुंबईत मान्सून झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर येऊ शकतो आणि त्याच अनुषंगानं ही मुंबई महानगरपालिकेनं तयारी जी आहे ही करण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबई शहरामध्ये 481 डिवॉटरिंग पंप हे तैनात करण्यात आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश दुवस, विशाल पाटील, TV9 मराठी। ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड, को-पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।